नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठात इतिहासाच्या साधनांचा सविस्तर अभ्यास केला. यामध्ये इतिहासाची भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने या तिन्ही प्रकारच्या साधनांचा सविस्तर अभ्यास केला. आता आपल्याला शिवपूर्वकालीन भारत हा पाठ शिकण्यास सुरुवात करायची आहे. शिवपूर्वकालीन भारत म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा भारत. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी भारतात अनेक राजसत्ता अस्तित्वात होत्या. या राजसत्तांविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या पाठात बघायची आहे. सर्वप्रथम आज आपण शिवपूर्वकालीन भारतातील काही प्रमुख राजसत्तांविषयीची माहिती शिवपूर्वकालीन राजसत्ता या उपघटकात घेऊया. पाल घराणे, राजपूत घराणे, चोळ घराणे, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार घराणी, यादव घराणे ही काही शिवपूर्वकालीन भारतातील महत्त्वपूर्ण राजघराणी होती. या राजघराण्यांविषयीचीच सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे. पाल साम्राज्य हे 8व्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण राजघराणे होते. पाल घराण्याचा पहिला राजा गोपाल याचे घराणे परंपरागत राजपूत जमीनदार घराणे होते. राजा गोपालनंतर या घराण्यात धर्मपाल, देवपाल, महिपाल यांसारखे अनेक राजे होऊन गेले. गुर्जर प्रतिहार घराणे. गुर्जर प्रतिहार हा मध्य भारतातील असणारा राजपुतांचा प्रभावी राजवंश होता. कनौज ही प्रतिहार राजघराण्याची राजधानी होती. गुर्जर प्रतिहार राजवंशाने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज तसेच गुजरातपर्यंत आपल्या राजसत्तेचा विस्तार केला होता. यातील हरिश्चंद्राने राजस्थान येथील जोधपूर येथे गुर्जर वंशाची स्थापना केली. यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने मध्य प्रदेशातील अवंती येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य तयार केले. मिहिर भोज हा गुर्जर प्रतिहार राजवंशातील सर्वात महान राजा होता. तसेच उत्तर भारतातील राजपूत घराण्यामधील गाहाडवाल घराणे आणि परमार घराणे ही दोन्ही घराणे खूप महत्त्वाची होती. राजपुतांपैकी राजस्थानातील चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा राजा पराक्रमी होता. पृथ्वीराज 1177 पित्याच्या मृत्यूनंतर गादीवर आले. पृथ्वीराज हे स्वतः एक पराक्रमी सेनापती होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी तराई येथे मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र नंतर त्यांच्यातील दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांचा मृत्यू झाला. यापुढील घराणे म्हणजे चोळ घराणे. तामिळनाडूमधील चोळ घराणे त्या काळी अस्तित्वात होते आणि या घराण्यातील राजराज हा राजा व राजेंद्र पहिला हे दोन्ही राजे तितकेच महत्त्वाचे होते. पहिला राजराज चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा कर्तबगार राजा होता. त्याच्या काळात चोळ साम्राज्याने पूर्व भारत, मगध, आजचा आधुनिक बंगाल, ओडिसा या प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. यानंतर राजराजाचा पुत्र राजेंद्र चोळ हा साम्राज्याचा राज्यकर्ता बनला. आपल्या वडिलांप्रमाणेच साम्राज्यवादी धोरण स्वीकारून त्याने चोळ साम्राज्याच्या सीमा आग्नेय आशियापर्यंत वाढवल्या. चोळांनी आपल्या आरमाराच्या जोरावर श्रीलंका व मालदीव बेटे जिंकून घेतली. तसेच त्या काळी कर्नाटकात होयसळ घराण्याची राजसत्ता अस्तित्वात होती आणि या घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला होता. विष्णुवर्धन हा अतिशय पराक्रमी राजा होता. राष्ट्रकूट घराणे. महाराष्ट्रातही राष्ट्रकूट राजवंशाची राजसत्ता अस्तित्वात होती. या वंशातील गोविंद तिसरा हा पराक्रमी राजा होता. तो ध्रुव राजाचा मुलगा होता. गोविंद तिसरा याच्या काळात राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे
कृष्ण तिसरा यानेही अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. म्हणजेच राष्ट्रकूट घराणे हे देखील अतिशय पराक्रमी घराणे होते. शिलाहार घराणी. शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड या जिल्ह्यांवर राज्य करीत होते. त्यांची राजधानी पुरी येथे म्हणजेच सध्याची रायगड जिल्ह्यातील राजपुरी येथे होती. अरबी समुद्रावर या घराण्याचे वर्चस्व होते. दुसरे घराणे दक्षिण कोकणात राज्य करीत होते. त्यांची राजधानी बल्लीबकण येथे म्हणजेच सध्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे होती. तर तिसऱ्या घराण्याने कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्याच्या काही भागावर राज्य केले. त्यांची राजधानी वडिवाड येथे होती. एकाच वेळी या सत्ता वेगवेगळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. शिलाहार घराणी देखील अतिशय प्रसिद्ध घराणी आहेत. आपल्याला अभ्यासाची शेवटची राजसत्ता म्हणजे यादव घराणे. विद्यार्थी मित्रांनो, शिवपूर्वकालीन भारतात सर्वात वैभवशाली आणि शेवटची राजवट ही यादवांची होती. या वंशातील पहिला ऐतिहासिक पुरुष दृढप्रहार हा होता आणि 12व्या शतकाच्या अखेरीस या वंशात 5वा भिल्लम हा बलाढ्य राजा उदयास आला. त्याने प्रबळ झालेल्या कलचुरींचा पराभव करून चालुक्यांच्या साम्राज्याचा बराचसा भाग काबीज केला आणि आपल्या राज्याची दक्षिण सीमा कृष्णा नदीपलीकडे नेली. नंतर त्याने आपली राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी म्हणजेच दौलताबाद येथे नेली आणि तिथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. यादवांचा काळ हा मराठी भाषा व साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात महानुभाव व वारकरी संप्रदायाचा उदय झाला. विद्यार्थी मित्रांनो, पण शिवपूर्वकालीन विविध राजसत्तांचा सविस्तर अभ्यास केला. त्यामध्ये पाल घराणे, गुर्जर प्रतिहार घराणे, राजपूत घराणे, चोळ घराणे, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार घराणे व यादव घराणे या राजसत्तांविषयीची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परकीय म्हणजेच बाहेर देशातील राजसत्तांनी आपल्या भारताच्या उत्तरेत आक्रमणे कशी केली व आपल्या भारतात त्यांनी आपली सत्ता कशी स्थापन केली, तसेच भारतात सुलतानशाहीचा उगम कसा झाला व या सुलतानशाहीने भारतावरती राज्य कसे केले याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला वायव्येकडील आक्रमणे व उत्तरेतील सुलतानशाही या उपघटकात घ्यायची आहे. चला तर अभ्यासूया वायव्येकडील आक्रमणे व उत्तरेतील सुलतानशाही. वायव्येकडील आक्रमणे. शिवपूर्व काळात महाराष्ट्रात जरी राष्ट्रकूट, शिलाहार, यादव अशा स्थानिक राजघराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी म्हणजेच देशाबाहेरील राज्यांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपले राज्य निर्माण केले होते. दरम्यानच्या काळात मध्यपूर्वेत अरबांचा उदय झाला होता. त्यांना आपले साम्राज्य वाढवायचे होते म्हणून त्यांनी आपली स्वारी भारताकडे वळवली. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबाच्या सेनापतीने भारताच्या सिंध प्रांतावर स्वारी केली. कारण त्यावेळी इराणचा राजा अल हजाज याच्या जहाजांना समुद्रातील चाचे म्हणजेच समुद्रातील चोर लुटत असत. समुद्रातील ते क्षेत्र सिंधचा राजा दाहिर याच्या राज्यात होते. त्यामुळे हजाजला वाटले की या लुटीमागे दाहिरचा हात असावा. म्हणून दाहिरला धडा शिकवण्यासाठी त्याने त्याचा सेनापती मुहम्मद बिन कासिमला सिंधच्या स्वारीवर पाठवले. कासिमने सिंध प्रांत जिंकला आणि म्हणूनच भारताचा अरबांशी प्रथमच राजकीय संबंध आला. यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली.
ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत पोचले. यात प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गझनीचा सुलतान महम्मद हा होता. त्याचा जन्म अफगाणिस्तानातील गझनी या छोट्याशा गावात झाला होता. महम्मद गझनी हा धर्मवेडा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने 1001 ते 1027पर्यंत हिंदुस्थानावर 17 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. त्याने पहिल्या स्वारीत जयपालचा पराभव करून सिंधूच्या पश्चिमेकडील सर्व मुलूक जिंकला होता. त्याने मुलतान, अटक, स्थानेश्वर, मथुरा, कनौज, सोरटी सोमनाथ या ठिकाणांवर स्वाऱ्या करून तेथील इमारती व मंदिरे उद्ध्वस्त केली होती व भारतातील हजारो कोटीची संपत्ती लुटून नेली होती आणि पंजाब जिंकून घेतला होता. बख्त्यार खलजी याने तर जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. उत्तरेकडील सुलतानशाही इसवी सन 1175 ते 1178 अफगाणिस्तानमधील घुर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली. मोहम्मद घोरी व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात 2 युद्धे झाली. पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण जिंकले तर दुसऱ्या युद्धात मात्र मोहम्मद घोरी जिंकला. त्याने सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तसेच घोरीने दिल्लीचा राजा जयचंद याचाही पराभव केला. घोरीने आपण जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली आणि तो गझनीला निघून गेला. पुढे 1206 मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली असलेल्या भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून दिल्लीचा सुलतान बनला. त्याने 1206 ते 1210 असे केवळ 4 वर्षे राज्य केले आणि 1210 त्याचा मृत्यू झाला. ऐबक हा प्रतिभावंत सैनिक होता. दिल्लीतील कुतुब मिनार या ऐतिहासिक वास्तूचे बांधकाम त्याच्याच कारकिर्दीत झाले. ऐबकानंतर अल्तमश, रजिया, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. त्यातील इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. इब्राहिम लोदीच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. त्यातील पंजाबचा सरदार दौलत खान लोदी याने काबूल येथील सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतच्या मैदानावर इब्राहिम लोदी व बाबर यांच्यात भीषण युद्ध झाले. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. बाबराने भारतात मुघल वंशाची स्थापना केली आणि पुढे या वंशाने भारतावर सुमारे 300 वर्ष राज्य केले. आता आपल्याला विजयनगर व बहमनी राज्ये या उपघटकाविषयीची सविस्तर माहिती घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दक्षिण भारतातील विजयनगर या राज्याविषयीची माहिती घेऊ. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाच्या काळात त्याच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे सर्वत्र अशांतता पसरू लागली. सैनिकांमध्ये फूट पडू लागली. त्यामुळेच दक्षिणेकडील सरदारांनी त्याच्या सत्तेविरुद्ध उठाव केले व त्यातूनच विजयनगर व बहमनी हे 2 प्रबळ राजे उदयास आले. हरिहर व बुक हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. तेव्हा महाराष्ट्र हरिहराच्या अंमलाखाली होता. त्याने आपल्या कारकिर्दीत तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यातील प्रदेश, कोकणातील काही भाग आणि केरळमधील मलबारच्या
किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला. यासाठी त्याला बहमनी सत्तेशी खूप संघर्ष करावा लागला. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. त्याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. बुक्क हा एक समर्थ राजा होता. त्याने गोवा जिंकून हा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला. बुक्करायाच्या कारकिर्दीत धार्मिक व साहित्यिक प्रगती चांगली झाली. विशेषतः वेद व वाङ्मय परंपरेची भरभराट झाली. बुक्कराय हा समाजहिताच्या दृष्टीने दूरगामी विचार करणारा राजा होता. त्याने वैदिक धर्माच्या वाढीसाठी संपूर्ण भारतातील विद्वानांना एकत्रित केले व ग्रंथांवर नवी भाष्य लिहून घेतली आणि हिंदू धर्मात वाढलेल्या दुष्प्रवृत्तींना आळा घातला. त्याच्या कारकिर्दीत तामिळ प्रांत पूर्णपणे विजयनगरकडे आला. मलबार व श्रीलंका यांच्या तत्कालीन राजांनी तर त्यांचे सार्वभौमत्व मान्य करून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध राखले होते. यानंतर बुक्करायाचा मुलगा दुसरा हरिहर 1377 गादीवर बसला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विजयनगरचा सर्वात कर्तबगार राजा कृष्णदेवराय यांच्याविषयीची माहिती मिळूया. कृष्णदेवराय इसवी सन 1509 विजयनगरच्या गादीवर बसला. तो विजयनगरच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार राजा होता. विजयनगरचा राजा झालेल्या कृष्णदेवरायाने ओडिसाचा राजा गजपती प्रतापरुद्र याचा पराभव केला आणि त्याच्याकडून विजयवाडा व राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. कृष्णदेवरायाने बहमनीचा सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून ते पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून ते दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. त्याने पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. इसवी सन 1530 कृष्णदेवरायाचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा एक महान सेनानी होता. प्रत्येक लढाईच्या अखेरीस तो युद्धक्षेत्राची पाहणी करत असे आणि जखमी सैनिकांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा पुरवित असे. कृष्णदेवराय हा विद्वान होता. विद्वान असणाऱ्या कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिला. लोक त्याचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे करत. कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर व विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले होते. या मंदिरावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. दौडत जाणाऱ्या घोडेस्वारांची शिल्पे या मंदिरावर कोरलेली आहेत. कृष्णदेवरायांनी शेतीकडे विशेष लक्ष दिले होते. त्यांनी शेती सुधारणा करून मुबलक पाणी पुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते. कृष्णदेवरायानंतर राजा रामराय गादीवर बसला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरच्या राज्यास उतरती कळायला लागली. इसवी सन 1565 आजच्या कर्नाटकातील तालिकोट येथे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र विजयनगरचा राजा रामराय यांच्यात लढाई झाली आणि या लढाईत रामराय याचा पराभव झाला आणि यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बहमनी राज्याविषयीची सविस्तर माहिती मिळवूया. 14व्या शतकात दक्षिण भारतावर दिल्लीच्या मुहम्मद तुघलकाचा अंमल होता. त्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील सरदारांनी त्याचे वर्चस्व अमान्य केले आणि त्याच्यावर स्वारी करण्याचे ठरविले. या सरदारांनी हसन गंगू यास आपला पुढारी मानले. या सरदारांचा पुढारी हसन गंगू याने तुघलकाच्या सैन्याचा पराभव केला आणि 3 ऑगस्ट 1345 बहमनी राज्याची स्थापना केली. हसन गंगू हाच बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. कर्नाटकातील गुलबर्गा ही त्याच्या राज्याची राजधानी होती. हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली.
राज्यात सर्वत्र स्थिरस्थावर करून त्याने स्थानिक बंडे शमविली. त्यापैकी बहुतेक मोहिमेचे त्याने स्वतः नेतृत्व केले. 1-2 पराभव वगळता उर्वरित मोहिमात त्याने विजय मिळविला. त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची 4 भागात विभागणी केली आणि प्रत्येकावर स्वतंत्र अधिकारी नेमला आणि तो 11 फेब्रुवारी 1358 मरण पावला. यानंतर आपण बहमनी राजाचा वजीर महमूद गावाण याच्याविषयीची माहिती मिळूया. महमूद गावाणचे पूर्ण नाव निजामुद्दीन महमूद गिलानी उर्फ महमूद गावाण असे होते. त्याचा जन्म इराणमधील गावा या गावी झाला. महमूद गावाण हा बहमनी राजाचा वजीर आणि उत्तम प्रशासक होता. त्याने राज्यकारभारात हिंदू मुसलमान हा भेदभाव केला नाही. योग्य गुणी लोकांना संधी देऊन अधिकारपदे बहाल केली. राजकीय विस्तार व प्रशासकीय सुधारणांबरोबरच त्याने सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. बरोबरच त्याने जमिनीची मोजणी करून त्यानुसार महसुलाचा दर निश्चित केला. अशा प्रकारे त्याने जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा करून राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरीऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात करून सैन्यामध्ये शिस्त आणली. महमूद हा विद्याप्रेमी होता. त्याला गणित आणि वैज्ञानिक विषयातील ज्ञान होते. त्याचा स्वतःचा ग्रंथसंग्रह होता. त्याने बिदर येथे अरबी व फारसी विद्यांचा अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. बहमनी राज्याची शकले. यामध्ये आपण बहमनी राज्याची विभागणी कशी झाली ते अभ्यासूया. महमूद गावांच्या कारकिर्दीत बहमनी राज्य भरभराटीस आले होते. त्याच्यानंतर मात्र बहमनी सरदारांमध्ये फूट पडली. त्यांच्यात गटबाजी सुरू झाली व संघर्ष वाढला. त्यामुळे बहमनी राज्य कमजोर झाले. तसेच कृष्णदेवराय व महमूद शहा यांच्यात झालेल्या संघर्षाचा बहमनी राज्यावर वाईट परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी सुलतानाचे न ऐकता स्वतंत्रपणे वागू लागले. त्यामुळे बहमनी राज्याचे तुकडे झाले. बहमनी साम्राज्य सुमारे 150 वर्षे टिकले. त्यानंतर मात्र त्याची फाळणी झाली आणि विशेष म्हणजे बहमनी साम्राज्यातील 5 सरदारांनी बंड करून बहमनी साम्राज्याची विभागणी करून ते आपापसात वाटून घेतले. या संघर्षातून बहमनी राज्याची 5 शेकले म्हणजेच 5 तुकडे झाले आणि ते म्हणजेच वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विजयनगर व बहमनी राज्याविषयीची सविस्तर माहिती घेतली. मुघल सत्तेची स्थापना कशी झाली, मुघल सत्तेचा विस्तार कसा झाला आणि मुघल सत्तेशी कोणी कोणी संघर्ष केला याविषयीची सविस्तर माहिती बघूया. चला तर अभ्यासूया मुघल सत्ता. इसवी सन 1526 दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राजाचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन निघाला आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. ही पानिपतची पहिली लढाई होय. या
बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला आणि इसवी सन 1530मध्ये बाबराचा मृत्यू झाला. अकबर हा मुघल राजघराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय. मग या मुघल सत्तेविरुद्ध कोणी कोणी संघर्ष केला त्याच्याविषयीची आणखी आपण सविस्तर माहिती घेऊया. त्यातील सर्वप्रथम महाराणा प्रताप. उदयसिंहांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. दुसरे संघर्ष करणाऱ्या त्या म्हणजे चांदबिबी. इसवी सन 1595मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या भूषण निजामशहाची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. चांदबिबीप्रमाणेच राणी दुर्गावती यांनी देखील मुघलांशी अतिशय निकराने संघर्ष केला. माहिती घेऊया राणी दुर्गावती यांची. विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवनाचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. बादशाह अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेचा सारखी वागणूक देणारा होता. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. मुघल सत्तेतील पुन्हा एक प्रमुख राजा म्हणजेच औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून म्हणजेच वडिलांना त्याने कैद केले आणि पुढे इसवी सन 1658मध्ये बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून ते दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. यावरून आपल्याला मुघल सत्तेचा विस्तार लक्षात येतो. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले. औरंगजेब मुघल सत्तेचा बादशाह झाल्यानंतर त्याला अनेकांशी संघर्ष करावा लागला. त्यातच अहोम, शीख, राजपूत व मराठे यांनी औरंगजेबाशी दीर्घकाळ संघर्ष केला. त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघूया.
सर्वप्रथम अहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शाण जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. लाछित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अहोमांमुळे अशक्य झाले. औरंगजेब व शिखांमधील संघर्ष. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले, त्यास खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले. त्याच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि इसवी सन 1708मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. आता आपण औरंगजेब व राजपूत यांच्यातील संघर्ष अभ्यासूया. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. परंतु झाले काय? राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालूच ठेवला. मुघलांचा सत्ता विस्तार हा संपूर्ण भारतभर होता, परंतु मराठ्यांनी मात्र औरंगजेबाशी दीर्घकाळ संघर्ष केला. आता औरंगजेब व मराठ्यातील संघर्ष आपण अभ्यासूया. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापना करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशी संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये दाखल झाला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपले स्वराज्य जे या स्वराज्याचे स्वातंत्र्य त्यांनी कायम रक्षून ठेवले. हा जो संघर्ष आहे मराठ्यांचा आणि औरंगजेबामधील संघर्ष, हा संघर्ष आपण विस्ताराने पुढील काही घटकांमध्ये अभ्यासणारच आहोत. तुर्तास आज आपण आजच्या या उपघटकामध्ये मुघल सत्तेचा विस्तार, मुघल सत्तेशी कोणी कोणी संघर्ष केला याबद्दलची सविस्तर माहिती अभ्यासली. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतातील धार्मिक समन्वय कसा होता याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. धन्यवाद.